पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना थोड्या थोड्या वेळानंतर भूक लागते. त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते आणि त्यामुळे या लोकांनी बऱ्याच काळापर्यंत जर काहीही खाल्लं नाही तर यांचे लगेच डोके दुखायला लागते, पोटामध्ये छातीमध्ये जळजळ व्हायला लागते. त्यामुळे अशा लोकांनी उपवासाच्या दिवशी बऱ्याच काळापर्यंत काहीही न खाता अजिबात राहू नये. त्यांनी काही काही वेळानंतर लिक्विड डाएट्स घेत राहिले पाहिजे, फलाहार करत राहिला पाहिजे. असे लोक उपवासाच्या दिवशी काय काय खाऊ शकतात? तर जिरे आणि सेंदव घातलेले ताक, नारळ पाणी, खिरीसारखे दुधाचे पदार्थ हे लोक घेऊ शकतात. सफरचंद, डाळिंब, भिजवलेले बदाम हे लोक खाऊ शकतात. शिंगाड्याचा शिरा, वरईचा भात, भगर यांच्यासारखे पदार्थ घेऊ शकतात. साजूक तूप, खडीसाखर आणि वेलची घातलेल्या पदार्थांचं सेवन यांनी आवर्जून केले पाहिजे. यांनी काय टाळलं पाहिजे? तर खूप जास्त तेलकट, मसालेदार, खूप जास्त शेंगदाण्याचा वापर केलेले पदार्थ, हिरवी मिरची घातलेले पदार्थ यांनी टाळले पाहिजे. उपवासाच्या दिवशी तरी यांनी चहा, कॉफी घेणे टाळले पाहिजे. तेलामध्ये तळलेले उपवासाचे तिखट, लाल चिप्स खाणे यांनी टाळले पाहिजे. हा व्हिडिओ तुमच्या पित्त प्रकृती असलेल्या कुटुंबियांना आवर्जून शेअर करा आणि अशाच माहितीसाठी या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.